ऑफिसवरून ना आज आम्ही डायरेक्ट घरी न जाता आम्ही गेलो होतो आमचं एक छोटंसं स्वप्न पूर्ण करण्यासाठी. ते स्वप्न म्हणजे आम्हाला ना खूप दिवसापासून सोफा घ्यायचा होता. तोच आज आम्ही घ्यायला गेलो होतो. तसं याची प्राईस जरी कमी असली किंवा जास्त जरी असली तरी ना आपल्याला काही स्वप्न आपले असे असतात की ते आपण जेव्हा म्हणतो तेव्हा लगेचच भेटत नाही आहेत. त्यासाठी आपल्याला थोडा स्ट्रगलही करावं लागतं आणि थोडं संयमही ठेवावा लागतो. तसंच आमचंही झालं होतं. जेव्हा आम्ही इकडे शिफ्ट झालो होतो ना तेव्हापासून आम्ही म्हणत होतो की आपल्या आता जागा तर भरपूर आहे, पण आपल्याला ना एक सोफा पाहिजे होता. तो सोफा ना आम्हाला लगेच काही भेटला नाही आहे, कारण त्याला खूप दिवस लागले घेण्यासाठी. कारण स्वप्न छोटं असतं पण त्याला ना कधी कधी टाईम लागतो तो पूर्ण होण्यासाठी. आणि आमच्या बाबतीतही तसंच झालं होतं. आम्हाला एक छोटीशीच गोष्ट घ्यायची होती, पण त्यालासुद्धा आम्हाला घ्यायला खरंच खूप टाईम लागला होता. आणि आज फायनली तो आम्ही घेतला. कारण आम्ही 2-3 दिवस अगोदरच तो बघून आलो होतो आणि आज फायनली आज तो सोफा आमच्या घरी आलेला होता. हे पाहून ना आमच्या दोघांना पण खरंच खूप आनंद झाला होता. त्यामुळे त्यांनीही सगळं मनापासून करायचं ठरवलेलं होतं. घरी आल्यानंतर त्यांनी आतमध्ये सगळं सामान शिफ्ट केलं आणि नंतर त्याची सगळी साफसफाई करण्यासाठी चालू केली. कारण असं आहे की आपण स्वप्न छोटंच बघतो, पण त्याच्या पाठीमागे आपल्या खूप म्हणजे आठवणी असतात किंवा आपले इमॅजिनेशन असतं. आमचंही तसंच झालं होतं. जेव्हा आपण सोफा घेऊ तेव्हा आपण असा ठेवू, त्याच्याबद्दल असं आम्ही रंगवले होते स्वप्न आणि तेच स्वप्न आज आम्हाला सत्यात उतरल्यासारखे वाटत होते. कारण सोफा जरी छोटा असला तरी त्याच्यामागे आमचं म्हणजे इमॅजिनेशन खूप होतं की आपण सोफा आल्यास असं करू तसं करू. हे सगळे करून ते गेले ऑफिसला आणि नंतरची आवराआवरी करण्यासाठी मी चालू केली होती. मला जे आता सगळ्यांनी जे काम करून ठेवलेले होते त्याची थोडी आवराआवरी करायची होती आणि यांचे ऑफिसचेही डॉक्युमेंट्स होते ते मला आवरून ठेवायचे होते. त्यामुळे मी तेच आवरण्यासाठी घेतले. कारण त्यांना ना इकडं तिकडं कुठंच पडलेलं काहीच आवडत नाही आहे. त्यामुळे मी ना तेच नीट ठेवण्यासाठी घेतले होते. कारण म्हणलं त्यांचा एखादा डॉक्युमेंट्स इकडं तिकडं पडलं तर ओरडत बसतील. त्यामुळे मी तेच करण्यासाठी घेतले आणि बाकीचीही थोडी घाण झाली होती. कारण सगळ्यांचे पाय ते उमटले होते. त्यामुळे मला तीही क्लीन करून घ्यायचं होतं. ते झाल्यानंतर मला जेवण बनवायला घ्यायचं होतं. कारण आज खरंच आम्ही दोघं पण खूपच खुश होतो. त्यामुळे मला ना घरी थोडं स्वीट काहीतरी बनवायचं होतं आणि नंतर जेवण करायला घ्यायचं होतं. त्याच्या अगोदर मी सगळी साफसफाई करून नंतर माझंही सगळं आवरलं आणि नंतर संध्याकाळी झाली होती. तर म्हणलं आता जेवण बनवायच्या अगोदर सगळं आवरून घेतलंच आहे तर थोडा वेळ आपणही आराम करावा. थोडा वेळ मीही बसून घेतली आणि नंतर संध्याकाळही झाली होती. म्हणलं जेवण बनवायच्या अगोदर सगळ्यांना आपण व्हिडिओ कॉल करून दाखवावा की आम्ही असं केलं आहे. तर सगळ्यांनाही ते बघून खूपच आनंद झाला आणि मला ना थोडे आता शॉपिंगही करावी लागेल. कारण मला ना सोफा तर आम्ही घेतला, पण त्याच्यावर ठेवण्यासाठी जे कवर आहेत ना आणि थोड्या मला कुंड्याही घ्यायच्या आहेत. तर त्या मी आता हळूहळू घेईनच, पण त्याच्यासाठी मला अगोदरच प्लॅनिंग करायची होती की मला कसं पाहिजे मी तेच बघत बसली होती आणि नंतर दिवाबत्तीही करायला घेतली. कारण रात्रीही झाली होती. म्हणलं आता दिवाबत्ती अगोदर करून घेऊ आणि नंतरच जेवण बनवायला घेऊ. तर कसा वाटला मिनी ब्लॉग. बाय बाय.